Zee 24 तास एक पाऊल पुढे. हॅलो अँड वेलकम टू फ्रेम 3, खास तुमच्यासाठीचा शो फ्रेम 3. यात आपण पाहणार आहोत लाईफस्टाईलचे नवनवीन फंडे. आजच्या शो मध्ये पाहूया 20 हेअरस्टाईल, सेलिब्रिटी लाईफस्टाईल आणि त्याचबरोबर समर कलेक्शन. बदल प्रत्येकाला हवाच असतो, नाही का? चेहरा मोहरा बदलण्यात महत्वाचे ठरते हेअरस्टाईल. यात बदल केला तर संपूर्ण व्यक्तिमत्व बदलल्यासारखं वाटतं, अगदी नवं असल्यासारखं. पण हेअरकट न करता हेअरस्टायलर मशीनच्या साहाय्यानं काय कमाल करता येते पाहूया. नमस्कार, मी उदय टक्के. तुमचं फ्रेम 3 मध्ये स्वागत आहे. तुम्ही आज आला आहात उदय टक्के सलोन स्पा अकॅडमीच्या बोरिवली शाखेमध्ये. आज आपण जे बघणार आहोत आयर्नचे प्रकार. ह्याला एक रेग्युलर आयर्न आहे, पण या आयर्नने नॉर्मली लोकांना एवढंच माहिती आहे की केस सरळ करायचे, पण ह्याच्याने पण केस कुरळे कसे करायचे किंवा अजून काय काय खेळ खेळता येतात, घरच्या घरी स्टायलिंग कसं करता येतं, किंवा लग्न समारंभामध्ये नेहमीच स्ट्रेटनिंग करून पण काही मजा येत नाही किंवा नेहमीच कुरळे नको, तर एखाद दुसरा पॅच आपण वेगवेगळ्या टेक्निकने टाकू शकतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण अजून भर घालू शकतो. कसं काय बघूया आपण. केसांचे फोरपाट करून घेतले. आयर्निंगने आयर्न सरळ पकडून किंचित ट्विस्ट केसांना करायचं आणि मग हळूहळू आयर्नला फिरवत खालपर्यंत आणायचं. कधी कधी आयर्न जाम गरम असतो, त्याला तुम्ही हँडग्लोव्स पण घालू शकता. हळूहळू आपल्याला खाली यायचं. आपोआप केसांचा लुक बदललेला असतो. व्यवस्थित कल्स मला मिळतात. एक दोन अलगद एंड आलं की हलकासा लिप द्या. आपोआप केस ते वर जातात. सुंदर कर्ल्स बघा. आपले बॅक कंप्लीट झालेला आहे. एकदम वरच्या भागामध्ये मी तुम्हाला प्रॉपर करून दाखवणारच आहे आणि त्याचबरोबर तिथे अजून थोडेसे वेगळे आपल्याला खेळ खेळायचे की तुम्ही अजून काय करू शकता. पूर्ण कधी तुम्ही असा लुक देऊ शकता किंवा समटाईम्स पूर्ण सगळे आयर्निंग करतात आणि आयर्निंग मग कधी ते फ्लॅट लुक वाटतो. मग अशा वेळेला काय करायचं की आयर्निंग झाल्यानंतर सुद्धा सिंपल टेलकोमला किंवा एखाद्या लोखंडी रॉडला केसांना असं ट्विस्ट करताय. त्याच्या वेळेला फक्त 1 सेकंदासाठी मी आयर्न देतोय आणि मग काय होतं की सगळे स्ट्रेट केस पण मध्येच एखादी बट, ते सगळे स्ट्रेट केस आणि त्याच्यामध्येच येणारी स्प्रे. काय होतं की सगळे स्ट्रेट केस पण मध्येच एखादी बट, ते सगळे स्ट्रेट केस आणि त्याच्यामध्येच येणारी स्प्रिंग आकर्षक होते आणि आपलं व्यक्तिमत्व अजून खुलून दिसतं. मला वाटलं की एका साईडला करायचे, 2 साईडला करायचे किंवा 4 साईडला करायचे, तुम्ही करू शकता. एक वेगळा लुक. सेम सेकंड साईडला पण मी करतोय, पण थोडासा वेगळा प्रकार याच्यामध्ये. करताना सेम पण सोडताना वेगळे प्रकार. 2 सेकंद आहे. व्यवस्थित सेम लुक तुम्हाला स्प्रिंगचा लुक मिळतोय. अप्रतिम लुक. आता हे दोन्ही सेम दिसत आहेत, पण आपल्याला जर अजून काही वेगळं फंकी हवं असेल तर आपण ह्याला अलगद कोम करायचं आणि एक तुम्ही हा बघितला जर क्रिम्पलिंग लुक त्याला म्हणतात, हा एक लुक तुम्ही तुमच्या केसावर ठेवू शकता. थोडेसे केस घेतले, त्याला मी टर्न केलं आणि अलगद रोल केला. एक वेगळा रोल केलाय केसांचा आणि या रोलला एका छोट्याशा फॉईल पेपरमध्ये ठेवलं. या फॉईल पेपरला मी पुन्हा थोडासा आयर्न देणार आहे. एक वेगळा टॉंग लुक येतो, केसांना टर्न मिळतो आणि तोही जाम रिच वाटतो. हे पण बघायला छान वाटतं.
अशा रीतीने तुम्ही हवे ते प्रकार करू शकता. तुम्हाला वाटलं की मला हा लुक नको आहे तर तुम्ही ह्या लुकला ताबडतोब आयर्न करून पूर्ववत करू शकता. पूर्ण कल दिल्यानंतर मग फक्त पुढचे जे शॉर्ट हेअर आहे त्याला आपण फक्त आयर्निंग करून एक वेगळा लुक द्यायचा. केसांना शाईन येण्यासाठी जस्ट नावाला सिरम लावायचं. जे कर्ल्स आपण केले किंवा जे स्ट्रेटन आपण केलं आहे थोडं पुढचं त्याला एक वेगळी शाईन पण येते आणि केसांना अलगद स्क्रंच करायचं म्हणजे निस्तेज वाटणार नाही, त्याला एक शाईन केसांना. आपण केलेला हा जो कर्ल्स केले ते जरी विस्कटले किंवा निघाले तरी पण ते कसे दिसणार तुम्ही बघा. हल्लीची स्टाईल प्रमाणे पूर्ण साईडला घेऊन आपण एक साईडलाच एक कर्ल्स दिले त्यामुळे हा एक लुक आहे. आणि जे एखादा ब्रोस लावला किंवा एखादा काहीतरी वेगळं केसांचं एक काही लावलं तरी पण ते जाम छान वाटतं. अशा रीतीने आपले लुक झालेले आहेत. मी तुम्हाला सगळे लुक दाखवले, वन साईड पण दाखवलं, दोन्ही साईडने कशा पद्धतीने दाखवलं, मुद्दाम ते कर्ल्स फोडून दाखवले, तरीही हे मेंटेन झालेलं आहे आणि नवीन लुक तुम्हाला बघायला मिळाला इंडो वेस्टर्न लुक. तर असे लुक तुम्हीही कॅरी करा. तुमचंही स्वतःचं व्यक्तिमत्व खुललं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सगळं छान छान लुक कॅरी करा. झी 24 तास एक पाऊल पुढे.